शेतकरी आंदोलनाआधीच आंदोलकांची धरपकड केली गेली आहे। मुंबईतल्या मंत्रालय परिसरामध्ये LIC ऑफिस समोर काही आंदोलक जमलेले होते आणि त्यावेळेला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यापूर्वी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यामुळे आता रविकांत तुपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आंदोलन सुरू होण्याआधीच आंदोलकांची धरपकड केली गेलेली आहे। आपण दृश्य पाहतोय, आंदोलन झालं नव्हतं, सुरूही झालं नव्हतं, मात्र तत्पूर्वीच त्या आंदोलकांची धरपकड करण्यात आली तुपकर यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खरं तर आंदोलकांना ताब्यात घेतलं जातंय। रविकांत तुपकर यांचा अद्याप जरी कुठलाही शोध लागलेला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालय आणि नजीकच्या परिसरातून ज्या लोकांवरती संशय आहे त्या सगळ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातंय। सकाळपासून हे धाडसत्र आणि सगळं अटक सत्र जे पोलिसांकडून राबवलं जाते आणि आंदोलक असल्याच्या कारणावरून या लोकांना अटक करण्यात आल्याचं आपल्याला खरं तर पाहायला मिळते। या सगळ्या अटक झालेल्या मंडळींचे नेमकं काय म्हणणं हे देखील आपण खरं तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पोलिसांनी ताब्यात घेतलंय तुम्हाला आणि आंदोलक असल्याचं कुठेतरी म्हटलं जात आहे, काय म्हणणं आहे नेमकं? साहेब, आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे क्रांतिकारी मध्ये पण काम करतोय, दोन्ही संघटना। आम्हाला जबरदस्ती काही माहिती काही संबंध नसताना आम्हाला विनाकारण ऍक्टिव्हिटी नाही, काही कोणी ऍक्टिव्हिटी चहा नाश्ता पाणी करत असताना आम्हाला उचललं विनाकारण। चहा आम्हाला पिऊन दिला नाही, चहा नाश्ता करून दिला नाही। आपण पाहतोय की खरं तर कुठलंही कारण नसताना पोलिसांनी आम्हाला अटक केलेली, आमचा या सगळ्या गोष्टीशी संबंध नाही असं या सगळ्या आंदोलकांकडनं सांगितलं जात असलं तरी सुद्धा पोलिसांकडनं मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या सकाळपासून केल्या जात आहेत। त्यामुळे रविकांत तुपकरांचं आंदोलन कशा पद्धतीने होते, अद्याप रविकांत तुपकर हे मंत्रालयाच्या परिसरात दाखल झालेले नाही। त्यांच्याकडनं 10 वाजताची हाक देण्यात आली होती, मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी हे सगळ्या आंदोलकांना आणि पोलिसांकडनं ताब्यात घेतलं जातं। त्यामुळे आता आंदोलनाची कशी दिशा असणार आणि आजच्या दिवसभरात या आंदोलनाचे नेमके कसे पडसाद या परिसरात उमटतात आपण पाहतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू। सर, सकाळपासून आपण ही कारवाई करताय, नेमकं काय सांगता येईल? आंदोलनाची कशा प्रकारे तुम्ही हे करताय? मी याबद्दल भाष्य नाही करू शकत कारण मला अजून भरपूर आंदोलक आता इकडे तिकडे आहेत, मी त्या याच्यामध्ये आहे। काही माहिती याबद्दल प्राप्त झाली? अजिबात काही नाही, आम्हाला जी माहिती मिळते त्या हिशोबाने आम्ही आंदोलकांना शोधत आहोत। आपण बघतोय की पोलिसांकडनं जी माहिती मिळेल त्या आधारावरती आंदोलकांना शोधण्याचं काम चालू आहे। मंत्रालय आणि दक्षिण मुंबईमध्ये विशेषत्वानं कुठलंही आंदोलन करण्यास पुढील 7 दिवसात खरं तर मनाई करण्यात आलेली। त्यामुळे या सगळ्या संदर्भात नेमकी काय कारवाई होते आणि कशा प्रकारे आंदोलन केलं जातं आणि पोलीस त्याबद्दल कशा प्रकारची ऍक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनवणेसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।